रामकृष्ण हरे मंडळी, येत्या 10 जूनला वटपौर्णिमा आहे. ज्येष्ठ शुद्ध पौर्णिमेला जी पौर्णिमा असते तिला वटपौर्णिमा, वटसावित्री म्हणतात. माता सावित्रीने आपल्या पतीचे प्राण परत मिळवण्याकरता यमराजाला आपल्या भक्तीने संतुष्ट केले व आपल्या पतीचे सत्यवानाचे प्राण परत मिळवले. ज्या ठिकाणी सत्यवानाचे प्राण परत मिळाले तेथे वटवृक्षाचे झाड होते. त्यावेळी माता सावित्रीने त्या वडाच्या झाडाची मनोभावे व श्रद्धापूर्वक पूजा केली होती. त्या प्रसंगाची आठवण कायम ठेवून आपण प्रपंचात सुख लाभावे व आपल्या पतीचे आयुष्य वाढावे म्हणून स्त्रिया वटपौर्णिमेला वडाची पूजा करतात. वड हे देवतुल्य असे झाड आहे. वडाचे झाड हे अतिशय बहुगुणी उपयोगी आहे. औषधी वनस्पती झाड आहे. वटपौर्णिमा हे व्रत सौभाग्यवती स्त्रिया करतात. पतिव्रता स्त्री कशी असावी त्याचे उत्तम उदाहरण सावित्रीने दाखवून दिले आहे, जी आपल्या पतीच्या प्राणांसाठी यमराजासोबत लढली. वटपौर्णिमेला वटसावित्री असे देखील म्हटले जाते. या दिवशी स्त्रिया आपल्या पतीला उत्तम आरोग्य, दीर्घायुष्य लाभावे म्हणून पूजा करतात. तसेच या दिवशी स्त्रिया उपवासही करतात. काही ठिकाणी पूजा करून आल्यानंतर उपवास सोडतात किंवा काही ठिकाणी संध्याकाळी उपवास सोडला जातो. आपल्या घरामध्ये काय परंपरा आहे त्यानुसार तुम्ही उपवास करावा. वटपौर्णिमेची पूजा आता कशी करावी तर पूजेसाठी लागणारे साहित्य मी तुम्हाला आता सांगते. एक मोठं ताट घ्यायचं, त्यामध्ये विड्याची 2 पाने, फुलं, दोरा, अत्तर, कापूर, पंचामृत, पूजेचं वस्त्र, सुपारी, गुळ खोबऱ्याचा नैवेद्य, आंबे, दुर्वा, गहू, 2 हिरव्या बांगड्या, पैसे असे सर्व साहित्य घ्यायचे आणि त्याचबरोबर पाणी भरून गडवा देखील घ्यायचा आहे. दिवा, अगरबत्ती, धूप हे देखील घ्यायचे आहे. त्याचबरोबर ओटीचे साहित्य आणि जाणवाचं कापसाचं जाणवू ते सुद्धा तुम्हाला घ्यायचं आहे. यातील काही तुमच्याकडे नसेल तर बाजारातून तुम्ही पूजेच्या साहित्याचं पॅकेट भेटतं ते देखील आणलं तरीही चालेल. अशा प्रकारे सर्व साहित्य जमा करायचं. त्याचबरोबर आपल्याकडे 5 प्रकारचे धान्य आमच्याकडे केलं जातं. हे 5 प्रकारचे धान्य छोट्या छोट्या पुड्यामध्ये आम्ही घेऊन जातो आणि ते 5 प्रकारचे धान्य तिथं वडाच्या झाडाखाली ठेवून त्याची पूजासुद्धा करतो. पण तुमच्याकडे जर ही पद्धत नसेल तर तुम्ही नाही केली तरी चालेल. त्याचबरोबर बघा, प्रसाद म्हणून आमच्याकडे भिजवलेली चण्याची डाळ आणि त्याच्यामध्ये गूळ टाकून सुद्धा तो अर्पण केला जातो. तर आपला गूळ खोबऱ्याचा तर नैवेद्य तुम्हाला न्यायचाच आहे. तर पौर्णिमेची आता पूजा कशी करायची तर ते मी तुम्हाला सगळ्यात सांगते. सर्वप्रथम आपल्याला काय करायचं आहे, वडाच्या झाडाला थोडंसं पाणी घालायचं आहे. मग आपण नमस्कार करून घ्यायचा. त्यानंतर विड्याची जोडपानं तिथं ठेवायची. त्याच्यावर सुपारी ठेवून गणपतीची स्थापना करायची. गणपतीला हळदी, कुंकू, अक्षत, फूल वाहून गणपती बाप्पाची पूजा करायची. आपला जो सूत असतो ना दोरा, त्याची सुद्धा आपल्याला पूजा करायची. नंतर वडाच्या झाडाची पूजा करायची. वडाच्या झाडाला हळदी, कुंकू, अक्षदा वाहून नमस्कार करायचा. त्याच्यासमोर दिवा लावायचा, उदबत्ती लावायची. झाडासमोर आंबे ठेवायचे. जे ओटीचं सामान आणलं ते ठेवायचं. ते जानवू आणलं ते जानवं घालायचं वडाला. तोच कापड आणला असेल तर तो घालायचा. त्यानंतर सगळ्या पूजेला तुम्ही गोड खोबऱ्याचा नैवेद्य दाखवा. आमच्याकडे डाळीचा आणि गुळाचा दाखवतात, तर तुम्ही गोड खोबऱ्याचा दाखवला तेही चालेल. नंतर सगळ्यात शेवटी वडाच्या झाडाला दोरा म्हणजे 7 फेऱ्या आपल्याला मारायच्या असतात. आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी, चांगल्या आरोग्यासाठी आणि यशप्राप्तीसाठी प्रार्थना करायची. वडाला फेऱ्या मारताना बडबड करायची नाही. आपल्या मनातल्या मनात आपली प्रार्थना करायची. हे सर्व झाल्यानंतर आपल्याला काय करायचं, आपण जे गहू नेले होते ते 5 किंवा 7 सवासनी तिथे असतात, त्यांची त्या गव्हानं आणि आंब्याने ओटी भरायची. त्यांना हळदी कुंकू लावायचं, पाया पडायच्या. तर अशी साध्या सोप्या पद्धतीने आपल्याला अशी पूजा झाल्यानंतर तिथंच तुम्हाला बसून कथा वाचायची आहे किंवा ऐकायची आहे. एक प्रसिद्ध अश्वपती हा भद्र देशाचा राजा होता. त्याला बालसुख मिळालं नाही, यासाठी त्यांनी 18 वर्ष कठोर तपश्चर्या केली. त्यानंतर सावित्री देवींनी कन्यादानाचे वरदान दिले. त्यामुळे जन्म घेतल्यानंतर मुलीला जन्म दिल्यानंतर मुलीचे नाव सावित्री ठेवण्यात आलं. मुलगी मोठी झाली. ती खूप रूपवान होती. योग्य वर मिळाल्याने राजा दुःखी असायचा. राजाने स्वतः मुलीला वर शोधायला पाठवले. जंगलात तिला सत्यवान भेटला. मुलगा सत्यवान हा तिचा पती म्हणून स्वीकारला गेला. ही घटना कळल्यानंतर नारद ऋषींनी अश्वपतीला सत्यवानाच्या अल्पायुष्याबद्दल सांगितले. आईवडिलांनी खूप समजावलं, पण सावित्री तिच्या धर्मापासून हटली नाही. ज्याच्या जिद्दीपुढे राजाला नतमस्तक व्हावे लागले. सावित्री आणि सत्यवान यांचा विवाह झाला. सत्यवान अत्यंत सद्गुणी, धर्मनिष्ठ आणि बलवान होता. आई वडिलांची पूर्ण काळजी घेत असे. सावित्री राजवाडा सोडून जंगलातल्या झोपडीत आली होती.
ती आपले कपडे दागदागिने सगळं सोडून आपल्या आंधळ्या सासू सासऱ्यांची सेवा करायची. सत्यवानाच्या मृत्यूचा दिवस जवळ आला. नारदांनी सावित्रीला सत्यवानाच्या मृत्यूचा दिवस आधीच सांगितला होता. जसजशी वेळ जवळ येऊ लागली तसतशी सावित्री अधीर होऊ लागली. तिने 3 दिवस आधीच उपवास सुरू केला. नारद मुनींच्या सांगण्यावरून पितरांची तिने पूजा केली. रोजच्या प्रमाणे सत्यवान लाकूड तोडण्यासाठी जंगलात जाऊन अन्न बनवू लागला, म्हणून सावित्री त्याच्याबरोबर गेली. सत्यवानाच्या मृत्यूचा दिवस होता. सत्यवान लाकूड तोडण्यासाठी झाडावर चढला, पण चक्कर आल्याने तो खाली पडला. सावित्रीने आपल्या मांडीवर नवऱ्याचे डोके ठेवून त्याला मिठी मारायला सुरुवात केली. तेव्हा यमराज येताना दिसले, ज्याने सत्यवानाचा जीव घ्यायला सुरुवात केली. सावित्रीही यमराजांच्या मागे लागली. त्याने खूप नकार दिला, पण सावित्री म्हणाली, माझा नवरा जिथे जातो तिथे मला जायलाच हवं. वारंवार नकार देऊनही सावित्री मागे पुढे चालत राहिली. सावित्रीची निष्ठा आणि पतीची भक्ती पाहून यमाने तिला 3 वरदान दिले. एक वर म्हणून सावित्रीच्या आंधळ्या सासू सासऱ्यांना डोळे दिले. दुसरे वर म्हणून तिला हरवलेले राज्य दिले. तिसरे वरदान म्हणून सावित्रीने संतान प्राप्तीचे वर मागितले. कोणताही विचार न करता यम प्रसन्न झाला आणि आस्तू म्हणाला. वचनबद्ध यमराज पुढे सरकू लागला. सावित्री म्हणाली की भगवंता, मी एक सद्गुणी पत्नी आहे आणि तू मला संतान होण्याचे वरदान दिले आहे. हे ऐकून यमराजाला सत्यवानाचा प्राण परत करावा लागला. सावित्री त्याच वटवृक्षाजवळ आली जिथे तिच्या पतीचा मृतदेह पडला होता. सत्यवान जिवंत झाला. आईवडिलांना दिव्य प्रकाश मिळाला आणि ज्यांचे राज्यही परत आले. अशा प्रकारे सावित्री सत्यवान दीर्घकाळ राजाचे सुख उपभोगत राहिले. वटसावित्री व्रत पाळल्याने व ही कथा ऐकल्याने व्रत करणाऱ्या वैवाहिक जीवनातील सर्व संकटे दूर होतात. ही कथा तुम्ही वाचा किंवा तुम्ही ऐका, म्हणजे श्रवण करा. तुम्हाला जर या व्हिडिओची माहिती आवडली तर तुम्ही व्हिडिओला लाईक नक्की करा. रामकृष्ण हरी. जय श्रीराम. जय गजानन.